आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. असं एबी माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि सगळ्या जुन्या जखमांवरची खपली निघाली. त्या एबीला माझ्या इतका चांगला कोणीच ओळखू शकत नाही, कोणीच नाही. त्याला एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच. मग ती मिळवण्याकरता तो कोणत्याही थराला जातो, कोणत्याही. तुम्ही नका विचार करू. त्यावेळी असं घडलं कारण आपण त्या माणसाला नीट ओळखू शकलो नव्हतो. पण आता तसं आहे का? आता आपण सगळे सावध आहोत. आणि भैरवी ताईंनी देवांशला किती चांगलं तयार केलंय, हो की नाही? आपल्यासारखा नाही फसणार तो. आणि शिवाय आपण सगळे आहोत त्याच्याबरोबर. आता ते एबीने कितीही प्रयत्न केले ना तरी तो आपल्याला त्रास देऊ शकणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आता देवांश बरोबर सई आहे. माझा सईवर पूर्ण विश्वास आहे. ती त्याच्याबरोबर असली ना तर देवांशला काय आपल्या घराला सुद्धा धक्का लावू शकणार नाही तो. खरंच सांगते मी. आणि एकदा तिला त्याचं सत्य कळलं ना की ती स्वतःहून त्याच्यापासून लांब होईल. नाही नक्की नाही. घरातल्या प्रत्येक माणसाने आता सावध राहायला हवं. कारण एबी नावाचं एक मोठं वादळ आपल्या दिशेनं घोंगावत आलेलं आहे. सावध राहा, सगळ्यांनी सावध राहा. यू नो व्हॉट, बिझनेसमन केव्हा सक्सेसफुल होतो? जेव्हा तो सतत इन्व्हेस्टमेंट करतो. पण ती इन्व्हेस्टमेंट तो कुठे करतो, केव्हा करतो, कोणाबरोबर करतो याची अक्कल त्याला असेल तर त्याला सक्सेसफुल होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. काय सईमध्ये मला पहिल्यापासून तो एक्स फॅक्टर दिसला होता. तिच्या बोलण्यातला तो चुणचुणीतपणा, तिच्या डोळ्यातली ती चमक, ती पाहून आहे ना मला असं का वाटलं की या मुलीला आपण मदत करायला पाहिजे. मग तिच्या शिक्षणाचा खर्च मी केला.